संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेल्या कृष्ण आंधळे यांच्याकडून त्यांच्या मित्राकडून अशोक मोहिते यांना मारहाण करण्यात आली होती। ते आता मोहितेची आपण पाहिली तब्येत अत्यंत नाजूक आहे। त्यांना आता लातूरच्या येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। आता आपण माझ्यासोबत काय डॉक्टर इजाज शेख आहेत, ते त्यांच्यावर उपचार करत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून काय असं काय सांगाल, कशी आहे पेशंटची तब्येत पाहिली तर? आता रात्री आल्यापेक्षा थोडी तब्येत ठीक आहे, पण अजून पण शुद्ध व्यवस्थित नाही आहे त्यांची। पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला बेटर आयडिया येईल त्याच्या गोष्टींची। काय नेमकं त्यांच्या इलाज चालू आहे सध्या पाहिलं तर? त्यांच्या मेंदूला जे आहे मार लागलेला आहे आणि डोक्याला जे आहे टाके पडलेले आहेत आणि मार लागल्यामुळे ते रक्तस्राव झालेला आहे आणि ते रक्तस्राव थोडं सूज आहे, ते सूज कमी करण्यासाठी उपचार आपल्याकडून चालू आहेत। सध्या पाहिलं तर पेशंट कधी पण होश होऊ शकतो सध्या? पुढचे 48 तासामध्ये आपल्याला त्या गोष्टींचा कल्पना येईल। रात्रीपेक्षा थोडं ठीक आहेत, अजून उपचार चालू आहे। मेंदूला मार जास्त? मेंदूला जास्त मार आहे। तर आपल्याला ते पाहिलं की ते पेशंट जास्त थोडा मेंदूला मार आहे, पण 48 तास त्यांना लागेल की उपचार करण्यासाठी आणि होश होण्यासाठी। डॉक्टर आपली माहिती दिलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल समीर, संभाजी मुंडे, TV 9 लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।